नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तुम्हाला मी नवीन एक पुन्हा कथा घेऊन आलेली आहे, जी आहे लिफ्ट. ती आहे मराठी भयकथा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये सांगा. लिफ्ट एक भयकथा. या शहरात मी नुकताच बदलून आलो होतो. मी सरकारी नोकरीत आहे. सर्व क्वार्टर्स उपलब्ध नसल्यामुळे मला जागा बघावी लागली. मला सरकारतर्फे महिन्याला फक्त 10,000 रुपये भाडे मिळणार होते. या शहरात भाड्याचे दर अवास्तव वरचढे होते. मला ज्या विभागात जागा हवी होती तिथे ब्लॉकसाठी भाड्याचे दर महिन्याला किमान 20,000 रुपये होते. इन्स्टेट एजंट मार्फत मला एक हवा तसा ब्लॉक किंवा महिना 10,000 रुपये भाडे देऊन मिळाला. जागा ताब्यात घेतल्यापूर्वी अर्थातच एजंटबरोबर जाऊन मी जागा प्रत्यक्ष बघितली. बिल्डिंग जुनी 10 मजली होती. माझा ब्लॉक 7व्या मजल्यावर होता. लिफ्टमधून बाहेर आल्यावर एक लांबलचक बोर्ड होते. प्रत्येक मजल्यावर 3 ब्लॉक होते. एक ब्लॉक बोळीच्या डाव्या बाजूला, दुसरा ब्लॉक बोळीच्या उजव्या बाजूला, तिसरा ब्लॉक बोळीच्या टोकाच्या लिफ्टच्या समोर होता. मी भाड्याने घेणार असणारा ब्लॉक बोळीच्या डाव्या बाजूला होता. मला ब्लॉक समाधानकारक वाटला. एवढ्या कमी भाड्याने ब्लॉक कसा मिळतो अशी मला शंका आली. जुनाट इमारतीत ब्लॉक घेताना विशेष कोणी उत्सुक नसतो. ब्लॉक तसंच राहण्यापेक्षा कमी भाडे आले तरी चालेल असे मला म्हणाले. तुम्हाला म्हणून मी कमी भाड्यात हा ब्लॉक मिळवून दिला. इमारत जुनी असली तरी गेला बाजार 15,000 रुपये भाडे यायला काहीच हरकत नाही. इत्यादी गप्पा एजंटने मारल्या. आपल्याला काय करायचे आहे? स्वस्त भाड्याने जागा मिळत आहे, घेऊन टाकावी. इमारतीत प्रत्येक मजल्यावर 3 याप्रमाणे एकूण 30 ब्लॉक होते. तळ मजल्यावर पार्किंग होते. माझी पत्नी प्रस्तुतीसाठी माहेरी गेली होती. अजून 3-4 महिने तरी ती येणार संभव नव्हता. एवढा काळ मी एकटाच ब्लॉकमध्ये राहणार होतो. जागा ताब्यात घेतल्यावर 4 दिवसांनी मी तिथे राहायला आलो. हल्ली काही ब्लॉक ठळक सामानासह भाड्याने मिळणार, त्यातीलच एक होता. अजून माझी इमारतीत कोणाशी ओळख झाली नव्हती. फक्त वॉचमन मला नवीन भाडेकरू म्हणून ओळखत होते. इथे प्रत्यक्ष राहायला आल्यावर मला तेथील गैरसोयी जाणू लागल्या. पॅसेजमधील बोर्ड, दिवे कमी प्रकाशित होते, त्यामुळे थोडे थ्रिलर पिक्चरमध्ये असल्यासारखे वाटले. वातावरण किंचित भीतीदायक होते. येथील लिफ्ट सर्वांगाने खास वैशिष्ट्यपूर्ण होता. हल्ली बहुतेक इमारतीत अत्याधुनिक लिफ्ट असतात. सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने होत असतात. भरपूर प्रकाश, भरपूर वारा देणाऱ्या लिफ्टच्या छताला पंखा, आपण कोणत्या मजल्यावर आहोत हे दर्शवणारा दर्शक, अशा सर्व सोयी असतात. जिथे लिफ्ट थांबणार असते तिथे दरवाजा उघडत झाप स्वयंचलित पद्धतीने होत असते, इत्यादी. अशा अद्ययावत लिफ्टमधून जाताना मला नेहमी थोडीशी भीती वाटते. लिफ्ट वर किंवा खाली जात आहे हे जाणवत नाही. लिफ्टची गतीही तीव्र असते. केवळ इंडिकेटरवर आपण कुठे आहोत हे कळतं. वीज गेली, लाईट गेली, लिफ्ट बंद पडला तर काय, असा मला नेहमी प्रश्न पडतो. लोखंडी जाळीच्या सरकत्या दरवाजामुळे आपण जगापासून अलग झालो नाही अशी एक जाणीव धीर देत असते. मी जागा भाड्याने घेतली तिथे लिफ्ट बाबा आदमच्या जमान्यातील होती. सर्व ऑपरेशन्स स्वतः करायचे होते. लिफ्टला 2 लोखंडी सरकते दरवाजे होते. त्याला तेल पाणी नसल्याने ते सरकताना अडकत असे. जोर करून ते सरकावे लागत. भिंतीमध्ये त्याचा खटका कधी पडत नसे, त्यामुळे सर्किट पुढे होत नसे. अशा वेळी सरकताना लोखंडी दरवाजा थोडा मागे ओढून जोरात लावावा लागे. लिफ्ट खालीवर जात असताना आपल्याला दरवाजाच्या जाळीतून बाहेरील भाग दिसत असे. प्रत्येक मजल्यावर मजल्याचा क्रमांक दर्शवलेला अंक लिहिलेले होते. त्यामुळे आपण किती मजले चढून आलो, किती मजले शिल्लक आहे हे कळत असे. मला माझ्या दृष्टीने जरी प्लस पॉईंट असला तरी जुनाटपणा वाटेच. छताला एक पंखा होता. त्यावर सुरक्षिततेसाठी नेहमीप्रमाणे जाळी होती. कमी शक्तीच्या बल्बाचा प्रकाश आणखी अंधुक करण्यासाठी जाळीप्रमाणे त्यावर जमलेली कोळिष्टकेही हातभार लावित असत. छताचा पंखाही फार आवाज करीत असे. काही वेळा बटन दाबूनही तो सुरू होत नसे. गाडीला काही वेळा ज्याप्रमाणे धक्का मारावा लागतो त्याप्रमाणे त्या पंख्यालाही कोणत्या ना कोणत्या साधनाने गती द्यावी लागत असे. वेळी पेनचा छान उपयोग होत असे. पुरेशा उंच माणसालाच ते शक्य होते. काही वेळा लिफ्ट सुरू झाल्यावर पंख्यालाही आपण फिरावे असे वाटत असे. लिफ्ट थांबली की तोही थांबत असे. अशा प्रकारे तो काही स्वयंचलित पद्धतीने काम करत असे. लहान मोठा धक्का बसत असे. एकूणच लिफ्टची किरकिर व कुरकुर फार होती. अद्ययावत लिफ्टमध्ये गोंधळल्यासारखे वाटल्यामुळे मला भीती वाटत. तर या लिफ्ट आता कोसळली की नंतर कोसळतो अशी भीती वाटत असे. एकूणच लिफ्ट प्रकारचे माझ्याशी फारसे जुळत नाही. थोडीशी भीती व बऱ्याच प्रमाणात सहज होणारा व्यायाम यामुळे अनेकदा मी लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचाच वापर प्रत्येक ठिकाणी करत असतो. मी नेहमी नवीन जागेवर राहायला आलो. तूर्त काही महिने मी एकटाच होतो. माझा ब्लॉक 7व्या मजल्यावर आहे हेही तुम्हाला मी अगोदर सांगितले. येथेही तो शक्यतो पायऱ्यांचा वापर करत असे. 7 मजले चढताना म्हणजे मला विशेष काही वाटत नसे. जिन्यातही कमी प्रकाशाचे दिवे लावलेले होते. दिवे चोरीला जाऊ नये व सुरक्षितता, त्यामुळे त्याला जाळी मारलेली असे. यामुळे प्रकाश आणखी अंधुक होत असे. जाळीवर बऱ्याच वेळा कोळिष्टके जमलेली असत. एखादा बल्ब उडाला तर त्या जागी नवीन बल्ब 4-8 दिवसांनी येत असे.
त्यावेळी वरच्या खालच्या दिव्यांच्या येणाऱ्या अंधुक प्रकाशातच मार्गक्रमण करावे लागे. दिवसाही जिन्यात अंधार असे, दिवा असावा असे वाटे, परंतु दिवे दिवसा कटाक्षाने बंद केले जात असे. एकूण काय, जिन्याने गेली तरी भीती व लिफ्टने गेली तरी भीती, असा प्रकार होता. आपल्याला भीतीची निवड करण्याची संधी जरूर होती. हळूहळू मला जागेचे भाडे कमी का आहे त्याचा उलगडा होऊ लागला होता. मी ऑफिसातून जरी लवकर निघालो तरी जेवण बाहेर घ्यावे लागत असल्यामुळे 8-8:30 वाजेपर्यंत वेळ मी कुठेतरी काढत असे. नंतर 9 ते 10 या वेळेत माझ्या ब्लॉकवर परत येत असे. सुट्टीच्या दिवशी मित्रांसमोर बाहेर किंवा घरात एकटाच असे. ब्लॉकवर येत असताना मी लिफ्टचा वापर करावा की जिन्याचा वापर करावा हा विचार करीत असे. मी भूताने पछाडलेल्या इमारतीत राहत आहे असा विचार एकदम माझ्या मनात येऊन गेला. ब्लॉकमध्ये आल्यावर मी सुटलो बुडो असे मनाशी म्हणून एक सुस्कारा टाकीत असे. ब्लॉकमध्ये शिरल्यावर दिवाणखान्याच्या डाव्या व उजव्या बाजूला एक शयनगृह, समोरच्या दरवाजाने गेल्यावर स्वयंपाकघर, कोठीची खोली अशी रचना होती. प्रत्येक शयनगृहात संलग्न न्हाणीघर होते. डावीकडे ही शयनगृह जरा जास्त प्रशस्त व हवेशीर होते. शयनगृह लिफ्टच्या भिंतीला लागून असल्यामुळे लिफ्टचा आवाज ऐकायला येत असे. इमारतीत बहुतेक सर्व कुटुंबवत्सल मंडळी राहत होते. माझ्याप्रमाणेच काही जण व्यायामाचे पोक्ते होते. लिफ्टचा वापर करण्यापेक्षा जिन्याचाच वापर करण्याकडे त्यांचा कल होता. एकूण रात्री लिफ्ट मी आल्यावर विशेष वापरत नसे, त्यामुळे लिफ्टच्या आवाजाचा विशेष त्रास होत नसे. रात्री नर्वसपणा गेलेली मंडळी किंवा अन्य कारणाने बाहेर गेलेली मंडळी आली तर रात्री 1:30च्या सुमारास लिफ्टचा वापर होत असे. त्यामुळे मी गाढ झोपलेले असल्यामुळे लिफ्टच्या आवाजात मला त्रास होत नसे. एकूण सर्व काही ठीक चालले होते. त्या जुन्या इमारतीच्या वातावरणात मी रुळत चाललो होतो. मला येथे येऊन 1 महिना झाला होता. मी गाढ झोपी गेलो होतो. कशी कोण जाणे मला अकस्मात जाग आली. जाग का आली याची मी विचार करीत होतो. रात्रीचे 3 वाजले होते. लिफ्टचा आवाज अव्याहत येत होता. कुणीतरी सतत लिफ्टने खालीवर जात होतं. रात्रीच्या शांत वातावरणात काही आधीच त्रासदायक असलेला लिफ्टचा आवाज जास्तीत जास्त घुमत होता. त्रासदायक वाटत होता. अंगावर काटा उभा करीत होता. लिफ्टमध्ये बसून मुलाने जर लिफ्ट सतत खालीवर नेला, त्याचा एखाद्या खेळण्यासारखा वापर केला तर जसं एकसुरी आवाज येईल तसं येत होता. कुणीतरी लिफ्टमध्ये बसून लिफ्ट सतत खालीवर करीत होता. बाहेर जाऊन हा खेळ कोण खेळत आहे ते पाहावे, जमल्यास त्याला दम द्यावा असा विचार मनात आला. दम देण्यासाठी मी दरवाज्यात उठून बाहेर जाणार. एवढ्यात एक भुताटकीचा प्रकार तर नाही ना असा एक विलक्षण विचार मनात आला. लिफ्टचा आवाज ऐकत मी बाहेरच्या दरवाज्याजवळ तसाच खिळून उभा राहिलो. बाहेर जाऊन पहाटे 3 वाजता लिफ्टची चाळ कोण करीत आहे हे पाहावे, लिफ्ट खालीवर सतत कोण नेत आहे हे पाहावे, मोठा आवाज कोण करीत आहे हे पाहावे, जमल्यास त्याला दम द्यावा असा विचार आला. दम देण्यासाठी विचित्र किरकिर करणाऱ्या या लिफ्टची चाळा करणे योग्य नाही हे समजून सांगण्यासाठी, यामुळे लोकांची झोपमोड होते हे लक्षात आणून देण्यासाठी मी दरवाजा उघडून बाहेर जाणार. एवढ्यात एका भुताटकीचा प्रकार तर नाही असा विलक्षण विचार मनात आला. या विचाराबरोबर मी आपोआपच जागच्या जागी ब्रेक लावल्यासारखा थांबलो. लिफ्टचा आवाज ऐकत मी ब्लॉकच्या बाहेरच्या दरवाजाजवळ तसाच खिळून उभा राहिलो. आत्तापर्यंतची हकीकत वाचून तुम्हाला असे वाटत असेल की मी एका भित्रा मनुष्य आहे. पान पडले की दचकेल अशा सशाच्या जातीचा आहे, परंतु तसे मुळेच नाही. मध्यरात्री स्मशानात जायला, ख्रिश्चनच्या किंवा मुस्लिमांच्या कब्रस्थानाला जायला मी मुळीच घाबरत नाही. कितीही दीड माणसाचं एखादं वीक पॉईंट असतो. माझं वीक पॉईंट माझी न्यू लिफ्ट आहे. कुणी झुरळाला, कुणी पालीला, कुणी बेडकाला, कुणी काळोखाला, कुणी आणखी कशाला तरी घाबरताना पण पाहिले असेल. कोणत्याही अत्याधुनिक किंवा जुनाट लिफ्टच्या बाबतीत मी जरा संवेदनशील आहे. त्या दिवशी मी जरी दरवाजाजवळ लिफ्टशी भूत खेळत असले नसले ना, या कल्पनेने थांबलो असलो तरी मध्यरात्रीनंतर 2:30-3 वाजता लिफ्ट खालीवर कोण करीत आहे त्या धडा लावण्याचे मी निश्चित केले. मी दरवाजाजवळ थांबलो असताना का कोण जाणे लिफ्टचा आवाज थांबला. जो कोणी लिफ्टशी घेत होता त्याला मी दरवाजाजवळ आलो असल्याचे बहुधा कळले असेल. हे त्याला कसे कळले असावे असा एक विचार माझ्या मनात आला. मी पुन्हा माझ्या बेडरूममध्ये गेले. लिफ्ट पुन्हा सुरू झाली होती का? लिफ्टचा आवाज येत होता का हे मला पाहायचे होते. लिफ्टचा आवाज येत नव्हता. लिफ्टवर खाली होण्याचे थांबला होता. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम रात्री 2:30च्याच गजर लावला होता. लिफ्ट खालीवर होऊ लागली का हे मला पाहिजे होते. बरोच 2:30 वाजता लिफ्टचा इर्जार सुरू झाला होता. एखादा लहान मुलगा खेळ म्हणून लिफ्ट खालीवर करीत असावा असा विचार माझ्या मनात आला. परंतु एवढ्या रात्री एखादा लहान मुलगा जागा राहून घरातील मोठ्या माणसांची नजर चुकून असा खेळ खेळत असेल अशी शक्यता मुळीच नव्हती. रोज रात्री कोणीतरी लिफ्टशी खेळत होते हे नक्की. पुन्हा माझ्या मनात हा भूताचा चाळा असेल अशी कल्पना नाही. भूत असेल तरी त्याला असा चाळा असावी, खेळ करण्याचे कारण काय असावे हे माझ्या लक्षात येत नव्हते. ती भूत बालिश, खेळकर व खोडकर असावी असा एक गमतशीर विचार मनात येऊन गेला. ती गोष्ट बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या इतरांच्या लक्षात आली नाही की लक्षात येऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही कळण्याचा मार्ग नव्हता. बिल्डिंगमधील 4 जणांकडे जाऊन माझा अनुभव शेअर केल्यावर खरंच काय ते कळले असते. तूर्त कोणाला भेटताना सांगता स्वतःला काय अनुभव येतो ते पाहण्याचे मी ठरवले.
एकदा निदान शेजारी तरी जाऊन तुम्हाला आवाज येतो का अशी चौकशी करेल असा विचार माझ्या मनात आला. परंतु तूर्त ही घटना मी माझ्या पुरतीच ठेवावी असे ठरवले. काही दिवस असेच गेले. रोज लिफ्टचा खेळ चाललाच होता. एक दिवस लिफ्ट 7व्या मजल्यावर येऊन थांबल्याचा आवाज झाला. कदाचित रोजच्याच ब्लॉकमधील कोणीतरी आले असेल किंवा त्यांच्याकडून परगावाहून कोणीतरी आले असेल असे मला स्वाभाविकपणे वाटले. मी बाहेरच्या दरवाजाजवळ येऊन चाहूल घेत होतो. शेजारच्या ब्लॉकमध्ये कोणीही आले नाही. थोड्या वेळाने शटर लावल्याचा आवाज आला आणि लिफ्ट पुन्हा खालीवर होऊ लागली. मला आता हा नादच लागला होता. पहाटे 3 ते 4:30 मी जागा राहत होतो. लिफ्टच्या हालचाली सहजच लक्षात येत होत्या. पहाटे 5 नंतर दूधवाला व या दुधाच्या पिशव्या पोहोचवणारे, वर्तमानपत्र टाकणारे मोलकरीण यावर सुरुवात होत असे. पहाटे 4:30 नंतर मी गाढ झोपी जाईल. तो 8:30लाच उठत. असं सर्व आवरून धावपळ करीत माझ्या ऑफिसला पोचावे लागले. एक दिवस लिफ्ट आमच्या मजल्यावर थांबली. शटर्स कोणीतरी उघडले. दबक्या बावड्याने माझ्या फ्लॅटकडे कोणीतरी आले असे तिथेच बाहेर थांबल्याचा आवाज आला. जरा वेळाने पावले लिफ्टपर्यंत गेल्याचा आवाज आला. शटर्स बंद झाले. लिफ्ट सुरू झाली. अधूनमधून हा प्रकार सुरू झाला. जणू काही कुणाला तरी या ब्लॉकमध्ये यायचे असेल. वेल वाजवली की न वाजवली असे विचारास तो असावा तसा निश्चय होता नसावा असा एकूण प्रकार दिसत होता. लिफ्ट कोण चालवते हे मला पाहायचे होते. मी पहाटे 3 वाजता उठून लिफ्ट खालीवर होण्याची वाट पाहू लागलो. लिफ्टचा आवाज सुरू झाला. मी दरवाजा उघडून पॅसेजमध्ये आलो. हळूच चालत लिफ्टपर्यंत गेलो. लिफ्ट खालून वर येत होती. लिफ्ट 7व्या मजल्यावरून वर जात असताना त्यामध्ये एक लहान मुलगा दिसला. ती मुलाचेही लक्ष माझ्याकडे गेले. लहान मुलाचा हा खेळ असा हा माझा तर्क बरोबर होता. मी माझ्या मजल्यावरील बटन दाबले. लिफ्टवरून खाली आली व आमच्या मजल्यावर थांबली. लिफ्ट रिकामी होती. मला बघितल्यावर तो मुलगा वरती कुठेतरी उतरून गेला असावा की वरती कुणीतरी राहत असावं असा तर्क मी केला. मुलाला दम भरण्याची माझी इच्छा तशीच राहिली. त्याच दिवशी सकाळी मी रखवालदाराला एका लहान मुलगा पहाटे 3, 4, 5:30पर्यंत लिफ्ट खालीवर करीत असतो अशी तक्रार केली. लिफ्टच्या आवाजामुळे चकमक होते त्यावर त्याने साहेबांना लक्ष ठेवतो असे सांगितले. नंतर काही दिवस लिफ्ट खालीवर होत नव्हती. बहुधा रखवालदारात जागा असलेला पाहून तो मुलगा लिफ्टशी खेळत नसावा. काही दिवसांनी पुन्हा लिफ्टचा आवाज येऊ लागला. लिफ्ट आमच्या मजल्यावर थांबू लागली. लिफ्टची शटर उघडून कोणीतरी माझ्या ब्लॉकजवळ येऊन उभे राहू लागले. माझ्या ब्लॉकच्या बाहेरच्या दरवाजाला रक्षक दरवाजा सेफ्टी डोअर आहे. एक दिवस मी आंतील दरवाजातील कडी लॅच सारखे वगैरे अगोदरच काढून ठेवले. रात्री 3:30 वाजता लिफ्ट थांबली. शटर उघडण्याचा आवाज आला. कोणीतरी दबके पावलाने चालत माझ्या दरवाजा बाहेर येऊन उभं राहिला. मी आतील दरवाजा निमिषार्धात विजेच्या वेगाने उघडला. बाहेर तोच मुलगा उभा होता. मला पाहून तो गोंधळून दिसला. आम्हा दोघांमध्ये संरक्षक दरवाजा होता. दरवाजाच्या वरच्या 1/3 भागात लोखंडी रेची होती. त्यातून तो मुलगा मला स्पष्टपणे दिसत होता. तो मुलगा धावत लिफ्टकडे गेला. घाईघाईने शटर बंद केल्याचा आवाज झाला. लिफ्ट सुरू झाल्याचा आवाज झाला. मुलगा नीट पाहण्याची, भेटण्याची, बोलण्याची माझी इच्छा तशीच राहिली. नंतर काही रात्री मी त्या मुलाची भेट होईल म्हणून वाट पाहत होतो. तो मुलगा पुन्हा दरवाजाजवळ आला नाही. लिफ्ट खालीवर होत असताना आपल्या मजल्यावर लिफ्ट थांबवावी व मुलाची भेट घ्यावी हा माझा प्रयत्न पूर्वीच फसला होता. मी पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करून पाहिला. वर किंवा खाली लिफ्ट जाताना माझ्याकडे दिसणारा मुलगा लिफ्ट माझ्या मजल्यावर येऊन थांबे त्यावेळी लिफ्टमधून नाहीसा होत असता. एके दिवशी रात्री 9 वाजता मी जेवण करून ब्लॉकवर परत येत होतो. जिना चढताना एक 10 वर्षाचा मुलगा पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या वरच्या पायरीवर बसलेला आढळला. थांबून अंधुक प्रकाशात मला तो लिफ्टमधला मुलगा वाटला. त्याला ओलांडून मी दुसऱ्या जिन्यात चढला सुरुवात केली. त्यावेळी मला त्याला जवळून पाहता आले. तो लिफ्टमधला मुलगा होता. या अगोदर मी त्याला लिफ्टमध्ये व माझ्या दरवाजासमोर उभा असलेला पाहिला होता. हा असा इथे बसलेला का आहे असा विचार माझ्या मनात आला. त्याच्याजवळ किल्ली नसेल. आईवडील बाहेर गेले असतील. त्याची वाट पाहत बसला असेल असे मला वाटले. मी पुढच्या मजल्याला जिना चढू लागलो. तो मुलगा पुन्हा तसाच त्याच्या जिन्याच्या वरच्या पायरीवर बसलेला होता. ही गोष्ट प्रत्येक मजल्याच्या जिन्यात चढत असताना होत होती. तो मुलगा मला ओलांडून कधीच गेला नव्हता. तरीही मी जिने चढत असताना प्रत्येक वेळी त्याला ओलांडून गेल्याचा तो पुढच्या मजल्यावर जिन्याच्या वरच्या पायरीवर कसा होता हे माझ्या लक्षात आले नाही. जिन्यात ते अत्यंत अंधुक प्रकाश. त्यात प्रत्येक जिन्यात वरच्या पायरीवर बसलेला तो मुलगा मला कधीच ओलांडला होत नव्हता. या गडबडीत त्या मुलाला आपल्याला भेटायचे आहे, त्याच्याशी बोलायचे आहे, त्याला समजून सांगायचे आहे हे मी विसरून गेलो होतो. माझ्या ब्लॉकचा दरवाजा उघडून आत आलो. त्या मुलाबद्दल माझा विचार चालत होता. हा मुलगा मला इमारतीतील एखाद्या ब्लॉकमधला वाटला नाही. हा प्रकार मला निखालस भुताटकीचा वाटला. माझ्या ब्लॉकचा दरवाजा उघडून आत आलो. त्या मुलाबद्दल माझा विचार चालत होता. माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलेल्या सर्व घटना उभ्या राहिल्या. लिफ्ट खाली वर होणे, लिफ्ट माझ्या मजल्यावर थांबणे, लिफ्ट उघडून दबक्या पावलांनी कुणीतरी माझ्या ब्लॉकपर्यंत येणे, मी त्या मुलाला प्रत्यक्ष लिफ्टमध्ये पाहणे, मी त्याला माझ्या दरवाजासमोर पाहणे, तो मुलगा मला पुन्हा प्रत्येक जिन्यात वरच्या पायरीवर बसलेला दिसणे, मी जिना चढत असताना मला ओलांडून तो कधी पुढे न जाणे, तरीही वरच्या पायरीवर बसलेला दिसणे, या सर्वांचा अर्थ एकच होता. तो मुलगा अनमानवी होता.
त्या मुलाचे मग तो कोणीही असो, माझ्याजवळ काहीतरी काम होते. पुन्हा तो मुलगा भेटला की त्याला त्याचे काम विचारावे असे मी ठरवले. त्याचा हात पकडून त्याला विचारले की सर्व उलगडा होईल अशी माझी समज होते. तो मनुष्य योनी नसला तर त्याचा हात मी कसा काय पकडणार? दुसऱ्या रात्री मी जिना चढत असताना त्या मुलाची प्रतीक्षा करत होतो. मला तो मुलगा भेटला नाही. प्रत्येक वेळी मला तो मुलगा दिसत होता आणि नंतर आणखी कुठे दिसत होता. तो मुलगा माझ्याजवळ आटोपाट पाट्या खेळत होता. मला एक विलक्षण कल्पना सुचली. तो मुलगा मी राहत असलेल्या ब्लॉकमध्ये राहत असावा. त्याची काहीतरी वस्तू मी राहत असलेल्या ब्लॉकमध्ये राहिली असावी. ती वस्तू त्याची अत्यंत आवडीची असावी. ती माझ्याकडून मिळविण्याचा तर त्याचा प्रयत्न असावा. मला प्रत्यक्ष भेटून त्याला ती कदाचित मिळविता येत नसावी. कदाचित तो घाबरत असावा. कदाचित ती सामर्थ्य त्याला नसावे. मी रखवालदाराला तो इथे किती वर्ष कामाला आहे ते विचारले. त्याने 10 वर्ष असे उत्तर दिल्यावर माझ्या ब्लॉकमध्ये पूर्वी कोण राहत होते त्याची माहिती विचारली. त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याच्याकडून पुढील माहिती मिळाली. आई वडील व त्याची 2 लहान मुले असे चौकोनी कुटुंब मी राहत असलेल्या ब्लॉकमध्ये राहत होते. मुलगा मोठा व मुलगी लहान होती. आई वडील दोघेही नोकरी करत असत. मुलाला लिफ्टचे फार वेळ होते. शाळेत जाताना, शाळेतून परत येताना, संध्याकाळी खेळायला जाताना, संध्याकाळी खेळून घरी येत असताना तो लिफ्टचा वापर करीत असे. परंतु एरवी गंमत म्हणून तो लिफ्टमध्ये चढून लिफ्ट खालीवर नेत असे. आपल्याबरोबर लहान बहिणीलाही घेत असे. आई वडिलांनी कित्येकदा रागवून तो त्याची नजर चुकवून लिफ्टचा खेळ खेळत असे. गरजेच्या वेळी लिफ्ट उपलब्ध होत नाही म्हणून लोकांनी तक्रारीही केल्या. एके दिवस लिफ्ट काही तांत्रिक कारणामुळे मध्येच अडकला होता. दुर्दैवाने तळमजल्यावरील दरवाजे तांत्रिक दोषामुळे उघडे होते. हा मुलगा त्याच वेळी बाहेरून आला. हा मुलगा लिफ्ट तळमजल्यावरून जिथे थांबतो त्या जागेत जाऊन लिफ्ट कुठे आहे हे पाहत होता. तेवढ्यात लिफ्ट वेगाने खाली आली. मुलगा बाहेर येऊ शकला नाही. तो लिफ्ट खाली चिरडला गेला. पोलीस चौकशी, शवविच्छेदन अहवाल इत्यादी गोष्टी झाल्या. ती कुटुंब जागा सोडून गेली. या गोष्टींचा 5 वर्ष झाली. त्यानंतर जो कोणी तेथे येतो तो जागा सोडून काही महिन्यात निघून जातो. इतक्या घाईगर्दीने ब्लॉक सोडण्याचे कारण काय हे एकाही कुटुंबाने सांगितले. ब्लॉक अपयशी आहे असं त्याच्यावर शिक्का बसला आहे. यामुळेच तुम्हाला कमी भाड्यात हा ब्लॉक मिळाला. आता सर्व उलगडा झाला होता. तो मुलगा मृत्यूनंतरही इथे अडकून पडला होता. रात्रीच्या शांत वातावरणात सर्व झोपलेले असताना तो मुलगा त्याच्या आवडीचा खेळ चालू होत असे. सर्व पहाटेच्या गाढ निद्रेमध्ये असल्यामुळे त्यांना त्या खेळाचा पत्ताच लागला नव्हता. कदाचित माझ्या ब्लॉकमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या खेळाचा पत्ता लागत असावा, त्यामुळे ते घाईगर्दीने दुसरीकडे निघून जात असेल. मलाही एकूण सर्व वातावरणात कंटाळा आला होता. सौभाग्यवती माहेरून परत येईल त्यावेळी आपले दुसरीकडे असावी असे मला वाटू लागले होते. मी दुसरीकडे जागा पाहायला सुरुवात केली होती. ते मुलाला मुक्त करण्यासाठी अडकलेल्या चक्रातून सोडवण्यासाठी तो त्याच्या पुढील यात्रेला जावा म्हणून काय करता येईल असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. रखवालदाराला त्या मुलाबद्दल मी आणखी काही विचारले. लिफ्टच्या खेळाप्रमाणेच त्याला आणखी एक आवड होते ते विचारले. त्यावर त्याने क्रिकेट असे उत्तर दिले. काखोटीला त्याची आवडतीची बॅट होती. चेंडू हातात ठेवून तो रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर क्रिकेट खेळायला जात असे. सुट्टीच्या दिवशी तर कितीतरी तास केव्हा समाधान दिवस ग्राउंडवर इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत राहील. त्या मुलाला ब्लॉकमधून काय हवे असं हे माझ्या लक्षात आले. त्यासाठी तो मला जिन्यामध्ये केव्हा दिसत असे. त्यासाठी तो ब्लॉकमध्ये येऊन दरवाजाजवळ थांबत असे. मी एक प्रयोग करून बघण्याचे ठरवले. दत्तगुरूंची एक मूर्ती लिफ्टमध्ये काचेची पेटीत भिंतीवर अडकवून ठेवावी असा विचार केला. त्याचप्रमाणे त्या मुलाची बॅट व चेंडू ब्लॉकमध्ये कुठेतरी निश्चित असणार तो शोधण्याचा प्रयत्न केला. बिल्डिंगमध्ये एक पत्र रखवालदारामार्फत फिरविले. लिफ्टमध्ये गुरुदत्तांची मूर्ती ठेवण्याचा कुणाचा विरोध आहे का ते विचारले. सर्वांनी संमती दिल्याबद्दल एक सुबक मूर्ती काचेची पेटीत ठेवून ती लिफ्टमध्ये बसवली. गुरुचरित्र वाचन, गुरुदत्ताची प्रतिमा या गोष्टी अनिष्ट अशुभ शक्तींना दूर ठेवतात असे बरेच जण म्हणतात. दत्तगुरूंची मूर्ती लिफ्टमध्ये ठेवून तो मुलगा लिफ्टमध्ये येणार नाही याची तरतूद मी केली. त्या दिवसापासून रात्रीच्या लिफ्टचा खेळ कायमचा बंद झाला. जिन्यात मात्र तो मुलगा अधूनमधून दिसत असे. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रत्यक्ष अयशस्वी ठरला. मृत व्यक्तीला पुढे योग्य गती मिळावी म्हणून त्याला त्याची इच्छा लक्षात घेऊन ती इच्छा पूर्ण करण्याची पद्धत हिंदू धर्मामध्ये आहे. तसाच काहीसा प्रकार मी माझ्या अल्पमतीप्रमाणे करण्याचे ठरवले. शोधता दिमखान्यामध्ये असलेल्या सोफ्याकडे एक कप्पा सापडला. तो कप्प्यात इतका मालूम तयार केलेला होता की चटकन लक्षात येत नसे. त्यात 2 चेंडू व बॅट सापडली. रात्री 3 वाजता मी ती बॅट व चेंडू माझ्या दरवाजाबाहेर ठेवून दिली. सकाळी चेंडू व बॅट कोणीतरी नेले होते. अशा प्रकारे त्याची इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हापासून जिन्यात मुलगा दिसण्याचे कायमचे बंधन झाले. मध्यरात्रीनंतर 3 वाजता लिफ्टची खालीवर होणारी हालचाल दत्तगुरूंची मूर्ती लिफ्टमध्ये ठेवल्यापासून बंद झाली. मी ब्लॉक सोडण्याचा विचार सोडून दिला. माझी पत्नी माहेरून परत आली. सर्वांशी ओळख होण्यासाठी मी आमच्या घरी एक कार्यक्रम ठेवला होता. आमच्या इमारतीतील बऱ्याच कुटुंबाशी ओळख झाली. मी आता या इमारतीत थांबलो आहे. लिफ्टचा खेळ, मुलगा, बॅट, चेंडू याबद्दल मी कोणाजवळही कधीही बोललो नाही. त्याबद्दल आजचं मी प्रथम लिहित आहे. कदाचित मी थापा मारीत आहे असेही काही जण म्हणतील.
बोलणाऱ्यांचे तोंड कोण धरणार आहे, या अनुभवाने स्पष्टीकरण कसे देता येईल हे मला माहीत नाही. अजूनही मी शक्यतो जिन्याचाच वापर करतो. बरोबर आणखी कुणी असेल तर लिफ्टचा वापर करतो. मी सहसा एकट्या लिफ्टमधून जात नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांचे साम्य आढळल्यास तो योगायोग समजा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.